हिडन स्पॉटला जाणार आहे. तर आपल्यासोबत आहे बंटी. हे बघू शकता इथे CSMT है आणि आपल्यासोबत बंटी है. बंटी किधर जाने का अपन को? तो हिडन प्लेस है, अभी किसी को पता नहीं है इस बारे में. मुंबई वाले को भी किसी को मतलब किसी को बहुत कम लोगों को पता है इस बारे में. तो जाके देखते हैं वहाँ पे कैसा क्या व्यू है. तो आप लोगों को डिटेल मिलेगा इस वीडियो में पूरा. चला मित्रांनो, आता आपण टॅक्सी पकडून पुढे जाणार आहे. कुठे कसं काय जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. चला मित्रांनो, आता आपण टॅक्सी पकडतोय, चाललोय गीतानगरला. गावंटी टैक्सी मिला है यहाँ से, तो लेट्स सी देखते हैं वहाँ पे कैसा व्यू रहेगा. जाके देखते हैं वहाँ पे. चला मित्रांनो, आपण इथून डायरेक्ट CST स्टेशनपासून टॅक्सी पकडली आहे डायरेक्ट गीतानगरसाठी. बघूया आता 6 ते 7.5 किलोमीटर आहे इथून. बघूया चला. मित्रांनो, आता आपण एक 5-10 मिनिटांमध्ये लोकेशनमध्ये उतरल्यावर तुम्हाला दाखवतो. चला. आणि मित्रांनो, आपण गीतानगरमध्ये एंटर करतो. तो गाइस इसका इंतजार था, हम पहुँच गए वहाँ पे. अभी निकल के देखते बाहर, तो आपको बताएंगे हिडन स्पॉट के बारे में. चलो. चला मित्रांनो, बघूया आता. हे बघा, हा रस्ता आहे मित्रांनो. कुणाला माहीतच नाही, ज्याला माहीत असेल त्याला माहीत. पण आपण पहिल्यांदाच आलो आहे. रोहित, तुझे ये भी फर्स्ट टाइम मैं आ रहा हूँ. मैं भी यहाँ, हां, मैं भी यूट्यूब पे देख के किसी का वीडियो देख कर ही आया हूँ. तो देखते हैं यहाँ पे एक्सप्लोर करने भी काफ़ी अच्छा लगेगा यहाँ पे. आणि असं वाटणार नाही मुंबईमध्ये. हां, वाटणार नाही मुंबईमध्ये, कोणाला माहीत पण नाही. हां, तुम्ही बघणार असं वाटेल की कुठे वेगळ्याच लोकेशनला आलेलं आहे. पण जबरदस्त आहे, एक नंबर आहे. हां, फायनली मित्रांनो, तुम्ही बघू शकता काय जबरदस्त नजारा आहे. हे मी पहिल्यांदाच रोहित बरोबर आम्ही दोघं पण आम्ही पहिल्यांदाच आलो. बघू शकता, असं वाटत नाही हे मुंबईमध्येच आहे. काय रोहित? ते धनुषकोडीसारखंच आहे सेम. बघू शकता, हे बघा. आता थोड्या वेळातच सनसेट होईल. सनसेटचा नजारा तुम्हाला बघायला भेटेल. चला. तुम्हाला जर यायचं असेल ना तर 5:30-5च्या दरम्यान तुम्ही येऊ शकता. आणि संडेला जरा अवॉइड करा, कारण की थोड़ी गर्दी असू सकते. क्या बोलते हैं बंटी? हाँ, संडे को थोड़ा गर्दी रह सकता है. यहाँ से आपको थोड़ा सा मरीन ड्राइव का पॉइंट दिख रहा है. यहाँ से आपको देख सकते हैं बैकग्राउंड में. यहाँ सामने अपोजिट में ना उसके मरीन ड्राइव है. तो वहाँ से अपोजिट में आपने ये देखा नहीं होगा अभी. मैं यहाँ चाहता हूँ कि आप लोग यहाँ पे विजिट करो इस साइड पे. किसी को पता नहीं इस बारे में, तो ज़्यादा से ज़्यादा यहाँ पे विजिट करोगे तो लोगों को भी एक्सप्लोर मिलेगा. मतलब यहाँ से पूरा मुंबई का नज़ारा देख. मुंबई का अपोजिट का नज़ारा. हे आपण आए हैं एंड पॉइंट पे आहे. एंड पॉइंट मुंबई का. हे बघा मित्रांनो, इथे टाइम लॅप्स चालू आहे. आणि हा आपला सिनेमॅटिक आणि हा व्ह्यू. आणि मित्रांनो, पब्लिक बघू शकता. हे बघा, पब्लिक आहे इथे. आणि आपल्या इथे व्हिडिओ शूटिंग चालू आहे. सिनेमॅटिक व्ह्यू.
हे बघा, व्ह्यू बघा, एक नंबर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर बरेच ऑप्शन आहेत. तुम्ही तुमची स्वतःची गाडी, बाईक वगैरे घेऊन येऊ शकता. आणि दुसरं ऑप्शन आहे बस. CST स्टेशनपासून तुम्हाला 139ची बस मिळेल. ती डायरेक्ट तुम्हाला उतरायचं गीतानगरला. आणि दुसरे आहे टॅक्सीचे तुम्हाला 150 रुपये जातील. मित्रांनो, तुम्हाला इथे जर यायचं असेल, कारण एक तर शांतता, नवीन प्लेस आणि युनिक आहे. माइंड फ्रेश करायचं, रिलॅक्सेशन, व्ह्यू चांगला आहे, सनसेट एकदम जवळून बघायला भेटतो. हा एक फायदा आहे याच्यामध्ये. व्ह्यू एकदम वाईड आहे बघण्यासाठी. हे हिडन प्लेस असल्यामुळे बऱ्याच लोकांना माहीत नाही, मलाही सुद्धा माहीत नव्हतं. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ही जागा. तर नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, अजून 7:20 झाले आहेत, तरी उजेड आहे. आणि लाइटिंग बघू शकता समोर. पब्लिक पण खूप आहे इथे. नजारा एक नंबर आहे. पूर्ण कुलाबा इथून मरीन ड्राईव्ह हे बघा. आणि इथे बघा स्टेडियम हा. आणि इथून हा आपला सनसेट. एक नंबर आहे, नक्की या. तर इथे पार्किंगसाठी जागा आहे. आणि इथून असं सर्व पुढे जायचं आहे त्या पॉईंटसाठी. बघा मित्रांनो, इथे तुम्ही बाईक पार्क करू शकता, मागे पण करू शकता. पण 4 व्हीलरसाठी इथे मुश्किल आहे. शक्यतो तुम्ही तुमची बाईक किंवा बसनी या किंवा टॅक्सीनी या. पण इथे स्वतःच्या रिक्सवरती तुम्ही बाईक लावू शकता. हे पार्क वगैरे असं काय नाही आहे.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि नक्की या प्लेसला तुम्ही व्हिजिट द्या लवकरात लवकर. चला.